हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे रक्षाबंधन. पहिले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे मी सकाळी उठल्यानंतर मस्त आंघोळ वगैरे करून छानशी रेडी, म्हणजे अजून मी झाली नाही आहे. मी आत्ताच देवाची पूजा मस्त केली आणि आता मी थोडंसं असं केस वगैरे बांधून थोडी रेडी होणार आहे. त्याच्या आधी म्हटलं देवाची पूजा व्यवस्थित करून घ्यावी. आणि आज रक्षाबंधन आहे, सो भावाला ओवाळायचं आहे. आणि माझा भाऊ बाहेर गेला आहे पप्पांसोबत. कधी येईल काय माहिती, कुठे गेले ते. तर मी ते सगळी तयारी करून ठेवली आहे, तुम्हाला दाखवते. बघा, मी अशी तयारी करून ठेवली. मस्त देवाची पूजा केली. इथे देवाची पूजा वगैरे केली. आणि इथे मी वेदांसाठी बघा ही राखी आणलेली आहे आणि पप्पांसाठी साडी आणली आहे. साध्या पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो नेहमी. म्हणजे नेहमी नाही, दरवर्षी आम्ही जरा चांगला करतो, पण यावर्षी जरा साधं सोपं ओवाळण्याला महत्त्व असतं. आणि लालपाटावर बसून रांगोळी वगैरे काढायची असते, पण लालपाट त्याच्यावर आम्ही देव वगैरे ठेवले, त्यामुळे लालपाटच म्हणतो. त्यामुळे मी सतरंजी वगैरे आतून आय थिंक काय जण तर चटईवरच करतात रांगोळी, काय काढत पण नाही. तर मी यावेळेला रांगोळी वगैरे काढून सतरंजी टाकली आहे. आणि ताट पण थोडं रेडी केले. आता मी थोडी तयार होते आणि नंतर वेदांत आणि पप्पा आल्यानंतर त्यांना ओवाळून घेते. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून आणि आपल्या चॅनलकडून रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. जे भाऊ बहिणीपासून लांब राहतात, म्हणजे त्यांना जमत नाही यायला किंवा काय कारणांमुळे बहिणीला भावाकडे येता येत नाही, भावाला बहिणीकडे येता येत नाही, ते फोनवर शुभेच्छा देतात. पण जवळ बोलतात ना, रक्षाबंधन सेलिब्रेट करणं म्हणजे भाऊ बहिणीने खूप मोठी गोष्ट आहे आजकाल जगामध्ये. आणि नंतर पुढे काय माहिती काय होईल, बट आत्तापर्यंत तरी रक्षाबंधन करतात सगळेजणं. आणि रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीचं सुंदर नातं, म्हणजे थोडं नटखट, थोडं प्रेमाचं, काळजी. आणि म्हणजे भाऊ बहिणीला काही बोलेल, बहीण भावाला काही बोलेल, पण जर दुसरं कोणी एकमेकांना बोललं तर असे उभे राहतात. म्हणजे मी माझ्या भाऊ बहिणी आम्ही आमच्यावरून सांगतो, आम्ही एकमेकांना काय पण बोलू, काहीही बोलू, पण जर माझ्या भावाला कोण बोललं तर मी समोरच्याला ठेवत नाही. आणि मला जर कोणी काय बोललं तर माझे भाऊ बहीण दोघं पण असे एकदम हे होऊन जातात. त्यामुळे एकदम सुंदर नातं असतं. आणि ज्यांचे भाऊ लांब राहतात त्यांना रक्षाबंधन करायला भेटत नाही, किंवा ज्यांना बहीण नाही आहे, भाऊ नाही आहे, त्यांना कसं वाटत असेल, आय नो दॅट. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. काल नारळी पौर्णिमा होती, बट आम्ही गोड काही जास्त म्हणजे गोड केलं होतं, पण मी शूट काहीच केलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी तयारी करते. बाय, पुन्हा भेटूया. तर अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली. आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. तर आज मम्मीने केले होते मोदक, आणि मोदकचा नैवेद्य दाखवून आम्ही पूजा वगैरे केली. आणि रक्षाबंधनचा व्लॉग जरा लेट झाला, काही पर्सनल रिझन्समुळे मी व्लॉग लेट टाकला, म्हणजे शूट वगैरे, आणि त्यामुळे लेट झाला. सो आम्ही अशा पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेट केली. आजचा तुम्हाला छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. न्यू व्लॉग लवकरच येणार आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं 7 चक्र आणि न्यूमरोलॉजीबद्दल, तर सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. आणि बाय गाईज. जरा व्हॉईसचा प्रॉब्लेम होत आहे, तुम्हाला जर बरोबर ऐकायला येत नसेल तर जरा ॲडजस्ट करून घ्या. बाय गाईज. लवकरच भेटूया न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.